मित्रांनो, अस्सल भारतीय सुपर हिरोज मुलांना खेळता खेळता कळावेत, एका कार्ड गेम मधून कळावेत, म्हणून आपण स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स बनवलेत. ही एक शृंखला आहे ज्याच्यामध्ये या ट्रम्प कार्ड मधल्या प्रत्येक योद्ध्याच्या कार्ड बद्दल आपण बोलतो. फॉर्मॅट असा आहे की आपण शफल करतो, कार्ड पिसतो, जे कार्ड काढू त्या कार्ड बद्दल मी बोलतो. वाव, भन्नाट कार्ड माझ्या हातात आलेलं आहे. हे होते ओरिजिनल 007, ओरिजिनल जेम्स बॉन्ड. बऱ्याच जणांना लक्षात आलेलं आहे. हे होते बहिर्जी नाईक. येस, बहिर्जी नाईक यांच्या कार्ड बद्दल बोलायचं म्हणजे किती बोलून किती नको असा प्रश्न आहे. बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. बहिर्जी नाईक हे चरित्र नायक म्हणून जरी आपण इथं उल्लेख करत असलो तरी बहिर्जी म्हणजे गुप्तहेर खात्याचं प्रतिनिधित्व करतात. मग महाराजांना व्यापाऱ्यांना पण पैसे देऊन माहिती गोळा करायचे, बुकी कसे करतात, वेळ काळ सांगतात, तत्सम गोष्टी अनेक जण सांगणारे महाराजांना होते. कोण कसं सांगायचं, कधी आणून सांगायचं, ह्याचा अर्थात डॉक्युमेंटेशन, तसे काही कागदपत्र नाही आहेत जे ऍक्च्युली महाराजांच्या गुप्तहेर खात्याचं यश आहे. पण बहिर्जी नाईकांबद्दल आपल्याला जे माहिती आहे ते आपण या कार्डवर आणायचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्यांचं पद जे आहे ते कमांडर इन चीफ, सरसेनापती, युद्धाचे नाही, कशाचे, इंटेलिजन्सचे. बरोबर, गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख आहेत बहिर्जी नाईक. त्यांचा रँक 6 आहे. तुम्ही जर त्यांचं टेन्युरोमीटर पाहिलं तर पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून स्वराज्य इन्सेप्शन झाल्यापासून अगदी राज्याभिषेकानंतर पर्यंत स्वराज्याचं गुप्तहेर खातं अतिशय ऍक्टिव्ह होतं. म्हणून त्याला सन्मान म्हणून ते टेन्युरोमीटर तुम्हाला 100 दिसेल. खूप कमी जणांचं 100 आहे हे सांगितलं तर जिंकायची शक्यता वाढते. मात्र युद्ध सहभाग तुम्ही बघितला तर तो 0 आहे. स्वतः काही चित्रपटांमध्ये तुम्हाला बहिर्जी युद्ध करताना दाखवले गेले असतील, पण ते रंजकता म्हणून असू शकतं. आम्ही कल्पना करताना आम्हाला असं दिसतं की गुप्तहेर खात्याची माणसं स्वतः रणांगण नव्हते लढायचे. त्यांची बुद्धी हेच त्यांचं इंटेलिजन्स हेच त्यांचं शस्त्र होतं. त्यामुळे युद्ध सहभाग 0 दिसतोय. परफॉर्मन्स अर्थात 9 आहे. प्रत्येक युद्धामध्ये जवळजवळ त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता. मग अगदी पन्हाळगडावरून महाराजांनी कोणत्या मार्गाने विशाळगडावर यावं असो, किंवा जालन्याच्या छाप्यावरनं परत येणं असो, अफजल कोणत्या मार्गाने येतोय असो, किंवा सुरतेला कुठलं संपत्ती लपवली असो, या सगळ्याचा इंटेल म्हणजे शत्रूच्या पक्षावरील शिवछत्रपतींची गरुडाचा डोळा म्हणजे बहिर्जी होते. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स 9 दिसतोय आणि महाराजांचे ते प्राण वाचवले होते. 9.5 हे रिमार्केबल फीट जे तुम्हाला दिसतंय ते अनेक प्रसंगात शिवछत्रपतींचे प्राण वाचवण्याचं श्रेय पण त्यांनाच जातं. म्हणजे पन्हाळगडावरून सुटकाच्या वेळी तुम्हाला माहिती असेल, पण जालन्याच्या छाप्यावर पण परत येताना ज्यावेळी 3-3 खिंडीत आपल्याला लढायला लागलं होतं आणि महाराजांना पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं, 64,000चं मुघल सैन्य मागं लागलेलं. फार बेताचा प्रसंग होता. महाराज तावडीतच सापडले असते की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्यावेळेस बहिर्जीने दाखवलेलं कर्तृत्व, त्यांनी ज्या मार्गाने महाराजांना एका दुर्गावरती आणून सेव्ह केलं होतं, त्यासाठी ते 9.5 आहे. तुम्ही जर बहिर्जींचं इन्सिग्निया पाहिलं तर अर्थात 3 सुवर्णगोल तुम्हाला चालू दिसणार आहेत, का तो उच्च पदस्थ होते. गरुडाचा डोळा दिसतोय विभागामध्ये. एकमेव योद्धा ज्याचा गरुडाचा डोळावाला दिसतोय तो म्हणजे बहिर्जी आहेत आपले, कारण की गुप्तहेर खात्याचं ते चिन्ह आहे. त्यानंतर तुम्हाला 3 जेम मधलं अर्थात नेतृत्व कौशल्य दिसू शकतं. त्यांच्या पिढ्यानपिढ्या लढल्या का हे आपल्याला माहित नाही. आता बहिर्जींचंच फार गोष्टी समोर आलेल्या नाही. जी पुस्तकं तुम्हाला दिसतं ते थोडंसं चित्ररंजन आहे. आणि वरचा जेम म्हणजे स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान, ते पण तुम्हाला दिसणार नाहीये इथे, कारण की आपल्याला माहित नाही. नवीन कागद समोर आलं तर आपल्याला या पुढच्या आवृत्तीमध्ये सुधारणा करता येईल. मला तुमचं लक्ष वेधायचं आहे बहिर्जींच्या चित्राकडे. बहिर्जीचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर आमचा एकमेव स्वराज्य योद्धाचा हाताची घडी घालून उभा आहे, शस्त्र नसलेला, म्हणजे त्याच्या कमरेला वगैरे पण शस्त्र नाहीये. असे बहिर्जी आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला तुम्हाला अनेक रूपात बहिर्जी कसे असू शकायचे ते सांगणारं, एका साईडला फकीर आहे, एका साईडला भटका योगी आहे, एक ऋषी आहे, असं दाखवलंय की वेषांतर करून बहिर्जी कसे काय मार्ग काढायचे. त्यामुळं आणि तो दुसरं म्हणजे महत्वाचं, त्यांच्या गळ्यात जर तुम्ही बघितलं तर जालन्याच्या छाप्याच्या वेळी शिवरायांचे प्राण वाचवले, संकट स्वराज्यावरची आलेली त्यांनी वाचवलं संकटांपासून, म्हणून संकटमोचक मारुती याचं पेंडंट तुम्हाला दिसेल. असे हे बहिर्जी आपल्याला या भागात भेटले. पुढच्या भागात बघूया कोण आपल्याला भेटायला येत आहे. तोपर्यंत जय शिवराय.